नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हेळम तालुका देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी असून हेळमचे प्रगतिशील शेतकरी महेश कांतराव शिरपुरे त्यांच्या अर्धा एकरमध्ये सोयाबीन टोकन करणार आहेत। या ठिकाणी किती फुटाची सरी आहे महेशराव? 4 फुटाची सरी आहे। 4 फुटाची सरी असून सोयाबीनचं वाण कोणतं आहे? ब्राझील सुपर। कुठून आणलेत? मी हे शेतफळ ह्या गावात आणलं ते। तालुका जिल्हा बीड। अच्छा, काय भाव मिळाले? ते 3000 रुपये किलो प्रमाणे भेटले। अच्छा, 3000 रुपये किलोचं बियाणं आपल्या समोर आहे, ब्राझील सुपर। ब्राझील। आता हा नवीन प्रयोग आहे, नवीन प्रयोग। आपल्या तालुक्याला हा मार्गदर्शक ठरेल जर सक्सेस झाला तर। ठीक आहे, बीज प्रक्रियेसाठी काय वापरत आहेत? मी वॉर्डन हे वापरत आहे। अच्छा, त्यामध्ये थायमोफ्लॉक्झिन, थायमिथॉक्झम आणि थायपोनेट मिथाइल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन इत्यादी 3 घटक यामध्ये आहेत। याची बीज प्रक्रिया आपण करत आहात। कृपया एवढ्या बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करून दाखवावे। या ठिकाणी हँड ग्लोव्जनी बीज प्रक्रिया करायची असते, पण सध्या शेतकऱ्याकडे ते अनअवेलेबल असल्यामुळे ते सध्या हातानेच करत आहेत। या ठिकाणी बियाणास बीज प्रक्रिया करून 15 ते 20 मिनिटं सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याने आता बियाणे भरत आहे। हे टोकनचं जुगाड दिसत आहे महेशराव, 2 टोकन यंत्र दिसत आहेत। हे कुठून कसे घेतलेले आहेत आपण? हे आम्ही मोठ्यानं जिल्हा परिषद पंचायत समिती शेष अंतर्गत 50% अनुदानावर 2 टोकन यंत्र घेतलेले आहेत। अच्छा, ठीक आहे, टाका बियाणे आता। या ठिकाणी शेतकऱ्यांनी बैलचलित पेरणी यंत्र केलेले असून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र निघण्यासाठी हा एकमेव उद्देश आहे। प्रत्यक्ष सोयाबीन टोकनची पेरणी कशी होते ते महेश शिरपुरे आम्हास दाखवावे। प्रत्यक्ष सोयाबीन टोकन आपण पाहू शकता, 6 इंचावरती एक बियाणं या ठिकाणी पडत असून 2 सोयाबीन टोकन पेरणी यंत्राची जुगाड शेतकऱ्याने केलेला आहे। सरी अंतर किती आहे? 4 फुटाचे। 4 फुटाचं सरी अंतर आणि वरंब्यावरती 2 सोयाबीनच्या ओळी। 2 सोयाबीनच्या दाण्यामधील अंतर 9 इंच आणि 2 ओळीमधील अंतर सोयाबीनच्या 2 फूट। 2 फूट। अच्छा, तर आज दिनांक